हाय. तर आता वाजले 3 आणि आम्ही आता चाललेलो आहे गावात. आमचे लेझिम आहे, आज शिवजयंती निमित्त लेझिम ठेवलेली, त्यामुळे आम्ही गावात चाललेलो आहे. बघा आता पोचलोय गावात. भैरवनाथाच्या मंदिरापाशी सर्व महिलांना जमा व्हायला सांगितलं होतं आणि आम्ही आलेलो आहे. किती छान आहे बघा भैरवनाथाचं मंदिर. आणि इकडं महिला फेटे बांधण्यासाठी थांबलेले आहे आणि ज्यांचे फेटे बांधून झालेत ते फोटो काढतायत. आमचे पण फेटे बांधून झालेले आहे. इकडं बघा अजून बरंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी ज्योतंतीन पेटवलेली आहे. भरपूर अशा महिला 49 महिला आहेत आमच्या सगळ्या लेझिम टीमच्या. आणि आम्ही आता 2:30 वाजताच आलेलो आहे. बघा आता गावात लेझिमचं राऊंड चालू आहेत आमचं. आणि तीन ठिकाणी राऊंड आहे. एक पावली आहे भैरवनाथाच्या मंदिरापासून आणि रस्त्यावरती लेझिमचं राऊंड होणार आहेत असं. आणि मारुतीच्या मंदिरापाशी असे 3 राऊंड होणार आहेत आमचे. भैरवनाथाच्या मंदिरापाशी पण आहे, म्हणजे असे राऊंड होणार आहेत आमचे. भरपूर छान अशी लेझिम सनी सरांनी बसवलेली आहे आमची. अशा प्रकारे आमच्या गावात खूप मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केलेली आहे. DJ लावून शिवजयंती साजरी केलेली आहे. सर्व महिलांनी एकसारख्या भगव्या कलरच्या साड्या घातलेल्या आहे आणि त्यांना फेटे बांधायचं सौजन्य हे गावकऱ्यांनी दिलेले आहे. हे सर्व उरकल्यानंतर गावामध्ये कीर्तन 7 ते 9 वाजेस्तवर कीर्तन ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर सर्व गावकऱ्यांसाठी जेवणाची सोय पण केलेली आहे. त्यामुळे लेझिमचा 1-2 तास राऊंड होणार आहे. पूर्ण गावाला राऊंड मारून यायचं आहे आणि मग कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. 6:45 वाजेस्तोपर्यंत लेझिम घेणार आहेत. 7 वाजता कीर्तन चालू होणार आहे. कीर्तनकार महाराज पण खूप छान आहेत. त्यामुळे आमच्या पारगावमध्ये शिवजयंती ही खूप छान आणि मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे. बघा महिलाची लेझिम पण खूप छान बसवलेली. सर्व गावकऱ्यांचं सौजन्य आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही फ्रीमध्येच लेझिम शिकलेलो आहे. अतिशय उत्कृष्टरित्या आम्ही लेझिम पार पाडलेली. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? कमेंट आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.